नमस्कार. बाल आयुर्वेदा अंतर्गत ट्रॅडिशनल बेबी केअर यामध्ये आज आपण ओव्याच्या पुरचुंडीबद्दल जाणून घेऊया. ओव्याची पुरचुंडी ही अतिशय उपयुक्त ठरते. जेव्हा आपण एखाद्या बाळाला वाढवत असतो त्या दरम्यान त्याला होणारे जे त्रास आहेत, पचनासंदर्भातले त्रास आहेत, तसेच सर्दीचे त्रास हे खूप प्रामुख्याने जाणवतात. तर त्यासाठी ही अतिशय उत्तमरित्या कार्य करते. यामध्ये असणारा ओवा हा आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतो. हा ओवा काय करतो तर त्यामध्ये असणारे जे थायमोल नावाचं मेन इन्ग्रेडियंट आहे ते श्वसनाचे आजार कमी करण्यासाठी मदत करतं. ते अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल देखील आहे. त्यामुळे ओव्याचा धूर घरामध्ये केल्यामुळे नाक चोंदणं, सर्दीचे जे त्रास आहेत ते देखील कमी व्हायला मदत होते. ह्या पुरचुंडीने आपण बाळाच्या छातीला शेक देणं गरजेचं असतं. तसंच नाकाच्या भागामधले सायनस मोकळे करण्यासाठी देखील ही पुरचुंडी अतिशय उपयुक्त ठरते. तसेच अचानक जर बाळाचं पोट दुखत असेल तर ओव्याची पुरचुंडी करून पोटाच्या भागामध्ये ह्याने आपण शेक दिल्याने पोट दुखणं देखील कमी होतं. तर आपण ही ओव्याची पुरचुंडी कशी बनवायची हे बघूयात. एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि त्यासोबतच खडे मीठ घ्यायचं आहे. हे दोन्ही मिक्सचर व्यवस्थित प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित प्रकारे भाजलं का ते तुम्हाला एका सुती कपड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सुती कपड्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याला बांधून घ्यायचं आहे आणि ही जी गरम गरम पुरचुंडी आहे ही तुम्हाला वापरायची आहे. अशा प्रकारे ही ओव्याची पुरचुंडी वापरा आणि बाळाला निरोगी ठेवा.